अहो आलेच मी. लक्ष्मी थांब जरा. काही हवंय का? मला तू जरा ये इथे बस. बस जरा. काय काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो लक्ष्मी, काही सगळं ठीक आहे, काळजी नको करूस तू. मला एक गोष्ट सांगायची आहे तुला. बोला ना. अगं मला असं लक्षात आलंय की जानू आणि विश्वामध्ये पुन्हा एकदा मैत्री होते. हो. अहो मग चांगलीच गोष्ट आहे की. तसंही जानू आणि विश्वा किती घट्ट मित्र होते. नाही म्हणजे ती शुद्धीवर आल्यापासून तिने ओळखलं नाही विश्वाला. आता जर त्यांची मैत्री वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही एवढं गंभीर चेहरा करून का सांगताय? मी अगं ही वाईट गोष्ट आहे असं मी नाहीच म्हणत आहे, पण अगं पण काय? हे बघ लक्ष्मी, जानू जयंतला अजूनही ओळखत नाहीये. जयंतशी ती कशी वागते आपण बघतोय ना. आणि जयंत मात्र तिची किती काळजी घेतोय, किती प्रयत्न करतोय तो. तरीही जानू अशी वागते त्याच्याशी की त्यामुळे तो दुरावला जातोय ग तिच्यापासून. या सगळ्यामुळे खूप अस्वस्थ आहे जयंत, खूप डिस्टर्ब्ड आहे. आणि त्याच वेळेस जानू आणि विश्वा मात्र मैत्रीच्या नात्यानं जवळ येत आहेत. पुन्हा एकदा पूर्वीसारखे मित्र होत आहेत. जरा विचार कर, हे सगळं बघून जयंतला काय वाटत असेल? अरे या सगळ्यामुळे तो खूप दुखावला जातोय लक्ष्मी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जानू आणि विश्वाच्या मैत्रीला आपण प्रोत्साहन देता कामा नये. आणि ते कसं करणार आपण? आजपर्यंत आपण आपल्या दोन्ही मुलींना कधीच बंधनात नाही अडकवलं, कायम त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि आता सुद्धा आपल्याला तेच करायचंय. आपल्याला जानूवर पूर्ण विश्वास दाखवायचा. अहो तुम्हाला माहिती आहे का, जानू आणि जयंतरावांचं लग्न झालं ना तेव्हाच जयंतरावांना विश्वा आणि जानूच्या कॉलेजमधल्या मैत्रीबद्दल माहीत होतं. आक्षेप घ्यायचा असता तर तेव्हाच घेतला असता हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला विश्वाचा विचार करायला नको का? अहो दुःखाचं डोंगर कोसळलंय त्याच्यावर. त्याची आई गेली. आता जर जानूच्या रूपाने त्याला त्याची जुनी जवळची मैत्रीण परत मिळत असेल तर थोडाफार दुःखातनं बाहेर येईल ना हो. असं झालं तर हे काही वाईट आहे का सांगा मला? नाही असं झालं तर खूपच चांगलं होईल लक्ष्मी. पण मला सांग, या सगळ्याबद्दल जयंतला काही हरकत नसेल याची खात्री आहे तुला? नक्कीच नाही आहे हो. मी सांगते ना तुम्हाला, मी जानूकडे राहायला गेले होते तेव्हा विश्वा तिच्या घरी आला होता आणि जयंतरावांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. त्यांचा आपल्या जानूवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काही काळजी करू नका लक्ष्मी. आणि आपल्याला काय हवंय शेवटी? आपल्याला हेच हवंय ना की जानूची स्मृती परत यावी आणि पुन्हा एकदा आपली पूर्वीची जानू आपल्याला भेटावी. हो. या सगळ्यामुळे आपली जानू बरी होणार असेल, पुन्हा एकदा पूर्वीसारखी होणार असेल तर चांगलंच आहे. तसंच होईल बघा. अहो बघा ना, तुम्ही विचार करा, विश्वा आपल्या जानूच्या आयुष्यात सगळ्यात आधी आलं बरोबर. कॉलेजमध्ये त्यांची मैत्री झाली. त्यानंतर मग जयंतराव जानूच्या आयुष्यात आले. मग ती त्यांना म्हणजे तिला ते आवडू लागले, मग प्रेमात पडले, लग्न झालं. कदाचित तसंच पुन्हा घडणार असेल. आधी जानू आणि विश्वाची मैत्री होते, आता हळूहळू तिला जयंतराव आवडायला लागतील. आणि कदाचित मग तिला हेही आठवेल की जयंतरावच तिचे मिस्टर आहेत. कदाचित त्यानंतर त्यांचा सुखाचा संसारही सुरू होईल. तू म्हणतेस तसं हो, लवकरात लवकर हो लक्ष्मी. तसंच होणार, तुम्ही काही काळजी करू नका. अगं मी तुला मगाशी थांबवलं, तू निघाली होतीस ना कुठे? अहो उद्याच्या मेहंदीची तयारी, जरा आवरते, कपडे बदलते जरा. नाही मग चालू दे तुझं, जा तू. तुम्ही ठीक आहात आता? अगदी निर्धास्त? पूर्णपणे जातो. अगं पमा आलीस? अगं हळदीला येणार होतीस ना? मी रागवले? मी काय, सगळेच रागवलेत तुझ्यावर. ताई, ए ताई, अगं ऑर्डरही पूर्ण करत होते.
हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. मला काही नकोय. बघ हे तुझं नेहमीच आहे. तुला माहितीये तुझ्या हातचे लाडू पाहिले की आमच्या सगळ्यांचा राग जाणार. लब्बाड. अगं पमा, शरू ना? अगं नाही नाही असू दे ग बाळा. बापरे, किती दिवसांनी बघते मी हिला. किती मोठी झाली ग. खूप मोठी झाली आणि थोडी आगाऊ पण झाली. अगं नाही ग, खूप आधार वाटतो मला हिचा. खूप मदत करते. लेकी असतातच अशा ग. तुझ्या मुली किती नशीबवान आहेत ग. आहेत ग. माझ्या लेकी खरंच नशीबवान आहे. इतके छान नवरे मिळालेत ना दोघींना. मी तुला सांगते ना, माझंच भाग्य म्हणायचं. अगदी गुणी आणि सोन्यासारखे जावई मिळालेत मला. पमा, तू पण काळजी नको करूस हा. तुझ्या लेकींना सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना सुखात ठेवणारे नवरे मिळतील. म्हणजे काय तर आमच्या पमाला सुद्धा अगदी गुणी आणि सोन्यासारखे जावई मिळतील. कधी एकदा माझ्या मुलींची लग्न होत आहेत असं झालंय मला. मम्मी, मला लग्नाच्या आधी ना माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. तुला आणि पप्पांना सुखात बघायचं. तथास्तु. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील बघ बाळा. हो मावशी, पण आमच्या मम्मीचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे आमची लग्न. ते तर व्हायलाच पाहिजे. ए, भावनाताई कुठे आहे? अगं बाहेरच होती. हाक मार ना जरा. हा, मी आल्या भेटू. हॅलो सिद्धिराज. अहो, अरे ये 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 मित्रा ये. बस ना, बस 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 ये. काय रे, हं? तू लग्नाला येणार होता ना? हो येणार होतो, पण माझ्या काही मीटिंग्स आहेत सो ना झाला. अच्छा, आता म्हणजे मित्राच्या लग्नापेक्षा मीटिंग्स महत्वाच्या आहेत तुला. प्रॉमिस केल्याप्रमाणे आलोय ना. हे घे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. धन्यवाद. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. अच्छा भावना, हा. हा जय जय खानोलकर. मुंबईला एकदा कामासाठी गेलो होतो, तेव्हा ओळख झाली होती. खरंच ग्रेट बिझनेसमॅन आहे. मी आधी तुझं लग्न ठरवू दे, मग बघतोस मी. लग्न आणि मी इम्पॉसिबल. अरे लग्नात किती गंमत असते ना, हे तुला लग्न झाल्यानंतरच कळेल. काय भावना? काय उगाच कशाला त्यांच्या मागे लागताय. नो नो इट्स ओके. आय एम यूज्ड टू इट नाउ. एक्सक्यूज मी, मी आले. सिद्धिराज, मी पण निघतो. मला पुण्याला जायचंय. ठीक आहे, पुढच्या वेळी मुंबईला आलो ना मी पण असंच वागणार आहे. तो आधी ये तर. नक्कीच. चल बाय. चल येतो मी बाहेर पण सोडायला. काय बघून नाही चालतायत? तू बघून चालत होतास? पण चालताना नाका समोर चालायचं असतं. इतकं बेसिक तरी माहित असेल ना तुला. मी नाकासमोर बघूनच चालत होते, पण मला नाही वाटत तुझ्यासारख्या शायनरला ते जमणार आहे. काय अरोगंट मुलगी ही. हे बघ, इथे भेटलेस पुन्हा भेटू नकोस. हे तू पण लक्षात ठेव. अगो, का भांडतेस तू? पहिले ह्याने सुरू केलं ताई. ए, मला हाऊस नाही भांडायची, कळलं ना. हा, मग मला पण नाहीये, कळलं ना. अरे जाऊ दे ना, तू पण येतोस. राहू दे ना. म्हणून मला मुलींचा राग येतो. सतत भांडायचं असतं यांना. म्हणून मला तुझ्यासारख्या मुलांचा राग येतो, खास करून तुझा. अरे बस बस, भांडू नका. आणि तुम्हाला माहितीये का, या भांडणातूनच ना नंतर मैत्री होते. आणि मैत्रीतूनच प्रेम होतं. तसा अनुभव आहे आमचा. प्रेम माय फुट. मला त्याचं तोंड पण नाही बघायचं. मलाही हाऊस नाहीये. मला पण नाहीये. बास शरू आज चल आता. चल सिद्धिराज, मी निघतो. सॉरी. भेटूया लवकरच.